माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना काँग्रेस पक्षात घेण्याबाबत कोणताही प्रस्ताव अद्यापपर्यंत आपल्याकडे आलेला नाही। बाळासाहेब थोरात यांच्या वक्तव्याबाबत आलेल्या बातम्या देखील चुकीच्या असून अशा प्रकारे आपण काही बोललोच नाही असा खुलासा त्यांनी आमच्याकडे केला आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी सावंतवाडीतील पत्रकारांशी बोलताना दिली। अशोक चव्हाण यांच्या या प्रतिक्रियेमुळे राणेंच्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चांना तुर्तास पूर्णविराम मिळाला आहे। थोरात साहेबांनी म्हटलंय की राणे साहेब पुन्हा काँग्रेसमध्ये घर वापसी करतील, काय सांगाल? थोरात साहेबांनी म्हटलंय त्या संदर्भात काय सांगाल? थोरात काँग्रेसमध्ये प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष नात्याने या बाबतीमध्ये पहिल्यांदा थोरातांना चौकशी केली, मी असं काही म्हणालो नाही असं स्पष्टीकरण बाळासाहेब थोरात यांनी मला कालच दिलं। कारण ती आणि मी काल तुमच्या याला अहमदनगर जिल्ह्यामध्ये या प्रचाराच्या निमित्त श्रीगोंद्याला कार्यक्रमाला एकत्र होतो, तर मी त्यांना विचारलं, म्हटलं मग काही पत्रकारांनी मला हा प्रश्न केला, मलाही काही माहीत नव्हतं। ते म्हणले मी असं काही म्हणालो नाही, मी जनरली बोललो, असं काही स्पेसिफिक त्यांच्यावर काही बोललेलं नाही हे त्यांनी मला काल खुलासावर सांगितलं। दुसरा पक्षाचा अध्यक्ष नात्याने काही निर्णय घ्यायची जी अधिकार आहे ते प्रदेश अध्यक्ष आणि मग अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचा विषय, त्यामुळे माझ्याकडे असा कुठलाही प्रस्ताव कोणी दिलेला नाही।